मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे, आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय, काही झालं तरी हरकत नाही, ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय। सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागे व्हा, मराठ्याला अशी संधी पुन्हा येणार नाहीये। पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना। आपले लेकरं उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा। ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकरं मोठे झाले, त्याच्या 20 पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली। तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या। निवडणुका आल्या की उगा भावनिक व्हायचं काम करू नका। कोणता नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला, आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा। पुन्हा बोंबलत बसू नका। आमचे लेकरं मोठे होत नाहीत, आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत, आरक्षण मिळत नाही, आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत हे बोंबलत बसायचं बंद करा। वेळ आल्यावर बदला घ्यायचं शिका। वेळ आली की बदला घ्यायचं शिका। 42-45 वर्ष फसवलं, आता नाही, आता 2024 ला सगळ्याचे टांगे पलटी करायचे। जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर 29 तारखेपर्यंत देतात का बघू। आज 13 तारीख आहे। शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, परंतु 1 महिन्याचा दिला। 13 जून ते 13 ऑगस्ट 2 महिने बरोबर झाले, कारण नंतर आपण पुन्हा त्यांना 1 महिन्याचा वेळ वाढून दिला, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 महिने दिले। मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही। याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार। नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही। नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही, पण नवीन डाव त्यांनी आता आणला। तुम्ही बैठकीला या, ते त्याला म्हणता या आणि हे याला म्हणता या, बोलिलं की हे बी जात नाहीत, नाही ते बी जात नाहीत। मरण आणलं आपलं। महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत। हो राव, खरंच तो मग सारखंच आहे। मी बी तराला लागल्यावर तसंच करत असतो, कारण आपण काय मोजित नाहीत कोणाला। जातीपेक्षा आपल्यापाशी मोठं कोणीच नाही। हा, जात सगळ्यात मोठी। नेतेन फेतेन हे असले किती काय आले किती काय गेले, त्यांच्यात अंतरवाली पाठच झाली। आता त्यांना एखाद्या बार इमानात याच्यात गाडीवर जाताना मध्ये रस्त्यात एखादा अंतरवाली नाव जरी दुसऱ्या गावात दिसलं तर ते म्हणतात इकडं कसं काय गाडी आली आपली। इतकं टेन्शन येतं त्यांना अंतरवालीचं। अंतरवालीचा मॅपच बंद केलाय त्याने, आता तिकडं जायचं नाही म्हणतात। यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवलं। बघा आता डाव यांचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।